नमस्कार मंडळी, मी हेमांगी. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कशा असतात सगळे? मजेत ना? मज्जातच राहू काय. तर आज ना ॲक्च्युली सगळं आवरून झालेलं आहे माझं, आणि आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार, तर तीच तयारी चालली आहे. सो केसावरून आंघोळ केलेली आहे, आणि काय ना तर सगळं सामान मी कालच आणलेलं होतं. काल मी आत्याकडे गेलेली, तो काही व्हिडिओ शूट नाही केला. तर काय रात्री येताना घेऊन आले सामान, आणि आता जस्ट बाहेर गेलेली, दूध वगैरे आणायचं होतं. बाहेरून आली आणि म्हटलं शूट करूया व्हिडिओ व्हिडिओ शूट करूया. तर आता रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे मी. बाहेर बॉर्डर जी आहे ती काढून घेतलेली आहे, आणि आतमध्ये पाट वगैरे ठेवलेलं आहे, आणि त्याच्या भोवती रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि बाकीची तयारी मी आता करायला घेते. त्याच्या अगोदर मी कॉस्ट्यूम चेंज करते, साडी नेसते. तर हे गेले गाडी वॉश करायला, तर ते गाडी वॉश करून येते. तोपर्यंत मी माझी पूजा आवरून घेते. इकडे मी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे, एकदम बॉर्डरच काढलेली आहे. आणि आता आतमधले आणि इकडे ना पाटावरच्या भोवती मी रांगोळी काढून घेतली आहे. आणि आता काय करेन, त्याच्यावरती पूजा मांडेन. त्याच्या अगोदर मी इकडे ना मी साडी नेसली आहे, आणि आता पूजेची तयारी करते. पूजेची तयारी म्हणजे बाकी झालेलं आहे सगळं, भांडी वगैरे घासून घेतलेली आहे. सो हे बघा. तर आता मी दूध हां तर आता मी मस्तपैकी इकडे पूजा मांडून घेते. तर मी ना इकडे आता पूजा वगैरे म्हणजे करून घेतलेली आहे, आणि आता मी पोथी वाचते. हे बघा, इकडे माझी अशी पूजा मांडलेली आहे. मी बघू शकता. कशी वाटली पूजा माझी? नवरात्रीची कथा, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. तर अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे. महालक्ष्मीची घट बसवलेला आहे. आणि तर आता मी ना दुधामध्ये बघा केळी टाकली, आणि त्यांना देते खायला. केळवण काय सकाळपासून काहीच नाही खाल्लंय ॲक्च्युली. हे पण नाही केलंय, चहा पण पिला नाही अक्षरशः. हां आता त्यांना भूक लागली. भूक म्हणजे आता थोडी खिचडी वगैरे बनवते, आणि मग इकडे मस्तपैकी खिचडी बनवली, आणि आता ती नैवेद्याला ठेवेन मी. नैवेद्याला आता खिचडी ठेवते मी. आता म्हणजे देवीला तर नैवेद्य दाखवायचं. आता खिचडी मी बनवली, आणि ती देवीला तर नैवेद्य दाखवलं आहे. झालेली आहे, आणि मी आता आरती करायची आहे, आणि त्याच्यासाठी नैवेद्य बनवते. तर नैवेद्याला मी शिरा बनवणार आहे, तो बनवून घेते. तर हे बघा, इकडे मी शिरा बनवला आहे, आणि आता मी आरती करून घेते. आता जेवण पण बनवायचं, आणि जेवणाची पण घाई आहे. तर मी आता 7ला 5 मिनटं आहेत, तर मी आता आरती करून घेते.
मस्तपैकी जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि जेवणामध्ये बघा मी काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते. कारण आता हे लेट येतील त्यामुळे भजी नंतर तळेन त्यांच्यासाठी. सो आता मी नैवेद्य वगैरे दाखवून घेते. तर बघा काय काय बनवलं आहे मी जेवणाला. चपात्या, इकडे आहे डाळ, कुकरमध्ये भात आहे आणि इकडे मस्तपैकी भाजी आहे, काचऱ्या बनवल्या आहेत. सो एकच प्रॉब्लेम असा आहे ना, आता काचऱ्याची भाजी बनवली म्हटलं तर डाळ लाल कलरचीच पाहिजे मसाल्याची. सो त्यांना पिवळी आवडत नाही. त्यामुळे नैवेद्याचं ताट काढलेलं आहे आणि नैवेद्य आता मी दाखवून घेते. आता ना आम्ही जेवायला घेतलंय, हे पण आले. आता 10:15 वाजले आणि आता आम्ही जेवायला बसलोय. सो हे बघा. तर दिवसभराचा उपवास, भूक जाम लागली, पटापट आवरलं वगैरे आणि आता हे आल्यानंतर जेवायला बसलोय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.